गुड मॉर्निंग. तर कसे आहे तुम्ही सगळे? नक्कीच चांगले असाल आणि मी पण. आणि सकाळ सकाळी मला उठायला खूप जिवार येतं, पण काय करणार, घरातले कामं करायचे असतात ना. आणि त्यात मी आज गोधडी वगैरे भिजू घातली होती. म्हटलं धुवून टाकूया, कारण त्याच्यातनं सारखी सारखी धूळ येत होती. म्हटलं चला आज धुयात. मग नेहमीप्रमाणे आमचे रोजचे कपडे वगैरे धुवून घेतले आणि नंतरनं गोधडी वगैरे धुवायला सुरुवात केली. मग गोधडी वगैरे धुवून झाली होती. नंतरनं गोधडी वगैरे वाळू घातली. त्यानंतर मी पण लगेच आंघोळ करून घेतली आणि पूजा करायला बसले, कारण मला पूजा वगैरे करायची राहिली होती. म्हटलं पटपट कामावरून लवकर पूजा करूया. तर पूजा वगैरे करत होते मी. नंतर म्हटलं आज काय बनवायचं खायला विचार येत होता. रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येत होता. त्यामुळे मग मी साबुदाणा वगैरे भिजू घातला होता आणि मला साबुदाणा बनवायचा होता. तर बघा, मला नेहमी जे साबुदाणा बनवते तो कसं काय काय माहीत चिकट होतो आहे आणि मग ज्याच्यानं पाणी शिल्लक होतं आहे त्यात. पण आज कसं काय काय माहीत खूप छान झाला होता, मोकळा मोकळा, आणि मला जसं पाहिजे होता, जसं माझी आजी मला बनवून देते ना सेम तसंच झाला होता. नंतरनं मग मी काय केलं होतं, त्याच्यासाठी शेंगदाणे वगैरे थोडेसे भाजून घेतले होते, बटाटे वगैरे कापले होते, हिरव्या मिरच्या पण कापल्या होत्या. नंतरनं ते शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याला मिक्सरमधून थोडंसं जाड बारीक काढून घेतलं. नंतरनं कढाईत थोडंसं तेल वगैरे जिरं टाकलं आणि नंतरनं आलू मिरच्या हे सर्व टाकून थोडा वेळ वाफळून घेतलं. त्याच्यावर झाकण ठेवलं होतं. काय होतं, हे आलू थोडे जाड असतात ना, मग ते लवकर शिजत नाही, म्हणून चेक केलं आलू शिजले काय. नंतर साबुदाणा आणि शेंगदाणे मिक्स करून टाकले आणि साबुदाणा बनवायला ठेवला. त्याच्यावरती थोडा वेळ स्लो गॅसवरती ठेवला आणि झाकण वगैरे ठेवलं. मस्त असा आरामात साबुदाणा वगैरे शिजला होता. नंतर मी खाऊन घेतला होता. मग मी काहीतरी ठेवलं होतं बाहेर, तेच बघायला आले होते की झालं का नाही ते माझं. तर ॲलोवेरामध्ये मी मेथी भिजवून ठेवलेली होती. ही मेथी पहिला 2-3 तास भिजवली. नंतर ॲलोवेराच्या मधलं सगळं ॲलोवेरा काढून घेतलं आणि नंतर मेथी ठेवली. आता हे कशासाठी असतं आणि याचा उपयोग काय असतो हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.